पाण्याच्या पुरवठ्यात अनियमितता। पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील नागरिकांना घ्यावा लागतोय टँकरचा सहारा। पुणे शहराच्या तापमानाने 40 चा आकडा गाठला आहे। यामुळे पाण्याची मागणी देखील वाढली आहे आणि याच परिस्थितीत पुणे महानगरपालिकेकडून पाणी पुरवठ्यात अनियमितता होत असल्याचे दिसून येत आहे। यामुळे पुणेकरांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे। पाणी न येणे, पाणी कमी दाबाने अथवा कमी वेळेने अशा प्रकारच्या एकूण 133 तक्रारी पुणे महानगरपालिकेकडे आल्याची माहिती समोर आली आहे। महानगरपालिकेकडून पाण्याचा पुरवठा कमी होत असल्यामुळे तो नागरिकांना अपुरा पडत आहे। यामुळे तारांबळ उडालेल्या नागरिकांना टँकरचा सहारा घ्यावा लागत आहे। या सर्व परिस्थितीचा फायदा खासगी टँकर चालक घेत आहेत की टँकर चालक आपल्या मनमानीची किंमत लावून नागरिकांकडून जास्त प्रमाणात पैसे आकारत आहेत। या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जर खासगी टँकर चालकांनी आपल्याकडून जास्त रक्कम आकारली तर स्क्रीनवर दिलेल्या हेल्पलाईन नंबरला संपर्क करून नागरिकांनी आपली तक्रार नोंदवावी असे आवाहन महानगरपालिकेने नागरिकांना केले आहे। पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या 34 गावांमधून पाणी पुरवठा व्यवस्थेबाबत जास्त प्रमाणात तक्रारी आल्यामुळे विभागीय आयुक्त कार्यालयात या बाबतीत आढावा बैठकही झाली आहे। यानंतर त्या गावांमधील टँकरच्या फेऱ्यांमध्ये वाढ देखील करण्यात आली आहे। या गावांतील पाणी पुरवठ्या संदर्भात आराखडा तयार केला जात असून तो लवकरात लवकर पूर्ण करावा असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत। मी प्रगती कराड, बातमी टीव्हीच्या माध्यमातून आपल्याला अशाच नवनवीन मुद्द्यांची माहिती देत राहणार आहे। तरी ही माहिती जाणून घेण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।